गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाईज, आज आम्ही चाललेलो आहोत पायलच्या सिस्टरच्या लग्नाला. त्यासाठी काना पण रेडी झालेला आहे. काना, हाय कर सर्वांना. कानाचा ड्रेस कसा आहे जरा कमेंटमध्ये सांगा सर्वांनी, कसं दिसतं आमचा काना. कुटू काना उठल्या उठल्या रडायला लागला कारण त्याला त्याची मम्मी नाही दिसली ना, कारण त्याची मम्मी तर रेडी होते. हे बघ, कानाची मम्मी मेकअप करते. ये कानाच्या मम्मीला घाई झालेली आता, त्यामुळे कानाला सांभाळायची जबाबदारी माझ्याकडे आणि कानाच्या मावशीकडे आलेली. कानाची मावशी कुठे आहे? ये कानाची मावशी आणि मी कानाला रेडी केलेलं आहे. यस कुटू कुठं झालेलं आहे काना एकदम. चल तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे कानाला घेऊन, पायलला घेऊन. सर्व कानाच्या जे सेवेकरी आहेत सगळे एकाच गाडीत आहेत. हा, आणि कानाच्या मदतीला जे जे लोक लागतात ती या गाडीमध्ये. कानाचे कार्यकर्ते. अरे थोडा रस्ता द्या. माझं लय ओव्हर मेकअप नाही झाला. कानाचा ताफा आहे, ताफा. काना एकटा नाही जाऊ शकत. आम्ही सगळे शेवट चाललोय, कारण जर काना रडायला लागला तर त्याचं सगळ्यात अगोदर काळजी घ्यावी लागते. कानाचा ड्रेस एकदम भारी घातलेला आहे, तो आता तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू. घेतलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय लग्न मंडपात. तर काना आता झोपलेला आहे. नाही, जागाच आहे अजून. फुलीत बसा मग घेऊ. तर का रश्मी ब्लॉक कर मराठी. ओके. नवरीबाई रेडी झाली आहे एंगेजमेंटसाठी. झाली एंगेजमेंट, आम्ही लेट झालो आहे थोडं. ह्या तिच्या कलेवरी चालल्या. कानाला डीजेच्या आवाजामुळे इकडे येऊन बसावं लागलंय. मावशीच्या हळदीत कानाला काय सहन होई नाही. का रे काना? ज्यांना कोणाला कानाला भेटायचंय ते डायरेक्ट इकडे येऊ राहिले गाडीमध्ये. कानोली, अरे बाप रे, तिकडून जावं लागेल. काना, काय नाटक आहे रे तुझे? अय्या काय घाबरून राहिला काय थोडासा जरा घेऊन राहिला भाऊ खाली. अय्यो अय्या. अभी यहाँ पे ये हल्दी लगाने गए हैं सब. पायल काय करतेस तू? मेरा वो दूसरे फंक्शन का मेकअप. मराठी. माझं ते दुसऱ्या फंक्शनचा मेकअप चाललाय. हळद होऊन गेली ना. हां, हळदीत झालं. तर आत्ताच आम्ही हळदीवरून जाऊन आलोय. हळदीचा मेकअप आता रिमूव्ह करायचा आणि लग्नाचा मेकअप करायचा. तर लग्नासाठी मी ही साडी वेअर करते, जी की मला माझ्या बहिणीने गिफ्ट केली आहे. कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा. पायल छान दिसते पण ही साडी तुला. जर कोणाला घ्यायची असेल तर माझ्या बहिणीच्या शॉपवरती जाऊन घ्या, जे कोल्हापूरच्या असेल त्यांनी. आणि मी तिचा नंबर देते, म्हणजे यांनी मागं नंबर पण दिलेला आहे. मागं म्हणलं मागच्या वेळेस. जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तिथं नंबर पण. हां, जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असेल तर खाली नंबर देते. आणि मी खूप इझी मेकअप करणार आहे, कारण बिकॉज ऑफ माय बेबी. तर चला बघूया मी मेकअप कसा करते. नाही, चला बघूया मी कशी रेडी होते. तर येतेच क्विक रेडी हो. पायल रेडी होते तोपर्यंत आमची कानुडी बबुडी रेडी झालेली आहे. आजी काय म्हणते? तू घे कपडे घाल. हा, कानुडी बबुडी लय गुणाचा आऊ माझी बबुडी. हो, उचलून घे म्हणतो बरं का. रडतो. तर चला, पायल रेडी झालेली आहे, मी पण रेडी होतो. रेडी होणं म्हणजे काय, फक्त शर्ट बदलायचं आपल्याला. सकाळी ब्लॅक घातलेलं होतं, रात्री व्हाईट घालायचं, बस संपला विषय.
आपल्याला रेडी होणं म्हणजे काय जास्त तामझाम नसतो. एवढंच. यांच्यासारखं नाही, मेकअप करा, साडी घाला, त्याच्यावरती मॅचिंग घाला. पण मग मी आता क्लचर कुठे ठेवला, मला तो सापडत नाही. कानोडी सारखं आहे आपलं, कानोडी पण मॅचिंग घालते. ती गंदे सॉक्स पशी माझ्या दादूला टाकलंय. ओ माझी बोबुदी, चला लग्नाला जायचं, आपल्याला जायचं ना लग्नाला, जायचं ना कल चागा, चला आपल्याला जायचं ना. इसको बातें करने में बहुत, याला बाता मारायला खूप मजा येते. चला आपल्याला जायचं ना, चला जायचं, आपल्याला जायचं. मेकअप करून डायरेक्ट गाडीत बसलोय आणि घाई झाली आहे, कारण नवरदेव मिरवण्यासाठी निघाले, तर आम्हाला जाणं गरजेचं आहे पटकन, कारण आत्यांना वर ओवाळायचं आहे. म्हणजे ज्या फुया असत्या, फुया म्हणजे मुलीच्या ज्या आत्या असत्या त्यांना नवरदेवाला ओवाळावं लागतं, तर तोच कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी आम्हाला पटकन जायचं आहे. आणि कानोडी पण रेडी आहे. कानोडी आत्या संग गप्पा मारती आणि आत्या कानाला झापताय. हा चालले काय जेवण होतं तुमचं? दादू काय बघतीये? आमचा काना आमच्या गाडीमध्ये आय थिंक 3ऱ्यांदा बसला असलाय ना. हा, आला तेव्हा हॉस्पिटलला नेलं होतं तेव्हा, आणि आता डायरेक्ट, आणि आता खरं काना, आणि 4थ्यांदा आता घरी यायच्या वेळेस. दादू आभाळाकडे बघतोय, आकाश फिरतोय ना असं. दादू डायरेक्ट सनरूफ हा आले होते. भेटायला आले तात्या बाबा. सीन चेंज होतो ना. कुठं बसता? वरती बसते का खाली बसतं तिथं? खाली त्या कुठे? कोण? मम्मी त्या मम्मी तर पुढे आहे उभ्या. नाही ना. चेअर आणून देऊ का? महादेव मंदिरात जाते, राहुलच्या महादेव मंदिरात जाते. दहीकर महाराजांच्या वतीनं 11,000 रुपये पुरस्कार देणगी देण्यात येणार आहे. त्यांचे अध्यक्ष जे कोणी असतील त्यांना मिळाले आहे, आपण ही देणगी स्वीकारायची आहे. दहीकर महाराज आता आम्ही सगळे, माझे भाऊ वगैरे, बहीण वगैरे, आम्ही फोटो घेतो एक आणि मग घरी जातो. का बरं घरी जायचं? का न रडतोय आता, आम्ही घरी जातो झोपतो. काय 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 हा नाटक करतो काय का ना.